हॅलो गाईज, दिस इज श्रेया अँड दिस इज शर्वरी. वेलकम बॅक टू अवर न्यू चॅनल, न्यू ब्लॉग अँड न्यू व्हॉइस. तर आम्ही आलो आहे मामाकडे नेरळला आणि इकडून आम्ही चाललो आहे मिनी लडाख म्हणून फेमस असलेल्या पाली मोतिवली डॅमला. तर स्टे कनेक्ट आणि बघा आम्ही तिकडे जाऊन काय काय मजा करतो. आता आम्ही निघालोय आणि आमच्यासोबत आहे तुषार दादा, आमचा ड्रायव्हर, तेजू दादा बॉडीगार्ड आणि दीदी. आता आम्ही निघालो होतो पण आम्हाला दिसलंय पोरांनी चिंबोऱ्या पकडल्यात. तर आम्ही बघायला चाललो की कशा पकडल्यात आणि त्यांनी खूप मोठे मोठे पकडल्यात का छोटे छोटे पकडल्यात. वाव, दाखव रे. एवढी मोठी आहे, एकच पकडली आहे. खूप पकडली आणि ही फ्रेंड ना त्याला भेटली. अच्छा, किती पकडल्यात? एकच. खूप सुंदर असा रस्ता आहे इकडे. सिनिक व्ह्यू आहे एकदम. हे लोक भात लावतायत, भातच लावतायत ना. बघा बघा, मावशीचं लक्ष नाही, त्यांनी हाय करतायत तरी. ही आमची ब्लॉगर आहे. जेव्हा मेन सीन असं काहीतरी भारी एकदम असं बाहेर येतं तेव्हा ही कॅमेरा चालू करत नाही, तेव्हा फक्त बघत बसते आणि पुढे गेला तिला लक्षात येतंय की हे घ्यायला पाहिजे. आणि हे मला ओरडतात की मी बरोबर नाही घेते. बघ हे पण किती छान आहे. मग घेतीये ना. मस्त ग्रीनरी आहे, म्हणजे काय मस्त रोड दिसतोय हा. थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहे लोकेशनवर. आणि हे मस्त असं ग्रीनरी बघत जायची काय मजा असते. इकडे सगळीकडे भात शेती आहे, भात लावलेला आहे. हो, नदी नाही. इकडे मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि म्हणजे बोटामध्ये येत आहेत. आम्ही पोहोचलो आणि इकडे गर्दी किती आहे. इकडे गाड्या आहेत. आपण पोहोचलोय का? नाही, आम्ही नाही पोहोचलोय. मग इथे कसली गर्दी आहे? खरंच लोक चालत चालत लोक नेचरचा आनंद घेत चाललेत आणि आपण गाडीत चाललोय. कारण की आपण चालत नाही जाऊ शकत. डोंगर घेते आहे त्या डोंगराच्या इथे मी चालत येईल. आता हे ना कॅप्चर ना आपण खूप सारे वॉटरफॉल आहेत वर, खूप सारे. कॅमेरा जस्टिस नाही देऊ शकत. हा, कॅमेरा नाही देत ना. सुंदर. हा वॉटरफॉल आहे जिथे आम्ही जाणार आहे. आणि तो बाहेरूनच किती छान दिसतोय. पोचल्यावरती किती छान दिसतोय. आपली गाडी कुठे वाव यार, काय मस्त दिसतोय. हा, एसी बंद कर. ए, 100 बार काय? हे शेत आहे, हे शेत आहे, हे मला कळलंय आता. इकडं बघ, आशाने कोशाने वॉटरफॉल हे आहे हो. आणि इकडे आहे आशाने कोशाने वॉटरफॉल. आणि काका फुल पोज मध्ये. इकडे मस्त लावणी चालू आहे आणि तिकडे लहान मुलं मस्त खेळतात. ऑफ रोडिंग करतोय. आपण आपली ही गाडी टाकू शकतो का अशी खड्ड्या बिड्ड्यामध्ये मोठ्या अशा, आणि काढू शकतो? थार काढतो तशी काढू शकतो. बसायला. लागेल आपली गाडी चाकांच्या जागी आपलं थांबायला लागेल चिकी चौघांना. आणि आता आम्ही पोहोचलोय, आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय. आणि इकडे आहेत खूप सारे खड्डे ॲज युजल. आणि इकडे गुरंढोरं काय करतात? खात आहेत, चरतायत. वाव. आणि तिकडे त्यांची गाडी फसली. त्यांची गाडी इकडे फसली वाटतंय बघा. कशी मस्त एन्जॉय करतायत, त्यांचं मील एन्जॉय करतात. तू पण त्यांच्यासारखं चालत ये. ग बस. आणि इकडून नाही जाऊ शकत का? हा रस्ता कुठे जातो मग? प्रायव्हेट प्रॉपर्टी. चलो तरी उद्या आपण पण इथे थांबलो. मला वाटतं इकडे मोर दिसलाय आम्हाला, फक्त आवाज आलेत. पण ही म्हणते की तिकडे मोर दिसलाय तिला. मला दिसला. मागे घेऊ, मागे घ्यायची गाडी. तुम्हाला नाही दिसला. तसं आपण चालत आणि इथं जायचे वरती मसाला चालत जाऊ. आणि आम्ही आता इथे पोचायला आलो नाही, पोचलोच आहोत. तेजू दादा आणि तुषार दादा इकडे मासे पकडायला वल्गणीला. हा, तेजदादा आणि तुषार दादा इकडे मासे पकडायला यायचे वल्गणीला. वळगणीला. प्रिन्सेस ट्रीटमेंट दिलेली आहे मला. आणि हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, बघा, खूप सारे वॉटरफॉल आहेत इकडे. आणि इकडे मोरांचा आवाज पण येतो. इथे कुठेतरी मोर असतील. संपूर्ण एरिया कव्हर करतो.
शेवटपर्यंत आम्ही मासे मारत गेलो होतो. हो, हे मासे बघायला आलेले इथे. आणि ते 11 वाजता आलो रात्री. ते 2 वाजता घरी रिटर्न गेलो. वळगणीचे समोर धबधबा, मासे. वळगणीचे मासे धबधबा. एक नंबर लोकेशन आहे गाईस. तुम्ही जर का नेरळमध्ये आलात तर इकडे या. अस्सल मध्ये हे. अस्सल डॅम आहे हा. अस्सलचा. प्लाटो. इकडून आलेला तो. हे जे दिसतंय ना, हा डॅम आहे, तिकडून तो आलेला आणि तो डायरेक्ट एंड पर्यंत गेला होता. आणि आता आम्ही चाललोय तो वॉटरफॉल. साऱ्या वॉटरफॉल तिकडे. येस, नेक्स्ट लोकेशन आमचं फिक्स झालंय. 15 दिवसांनी आम्ही येणार आहेत आणि गारबेट प्लॅटफॉर्म. चला खाली जाऊयात. चाला नाही तर एवढे सारे वॉटरफॉल आहेत ना इकडे. इथे डिसाइड होते की आम्हाला कुठलं लोकेशन दाखवायचं. आणि इथून जर का अगर मैं फिसल गई तो मेरी टिकट कट जाएगी सीधा ऊपर की. आम्ही या रस्त्याने अडवळणी मार्गातून चालत चालत आम्ही असं पूर्ण परिसर फिरलो. आणि त्यानंतर आम्ही रात्रभर मासेमारी केली. भेटले का पण मासे? भरपूर मासे. याच्यामध्ये भरपूर मोठे मोठे मासे आहेत. पण आता आम्ही मासे मारायला नाही आलोय. आता आम्ही व्ह्यू बघायला आलोय. विसरलो ना माझ्या घरी. चिके थांब तिथे कुठे काहीतरी आहे. इकडे आम्हाला सरडा दिसलेला आहे. डॉग एवढे काळे भरून आलेत ना, असं वाटते खूप जोरात पाऊस येणार आहे. मज्जा येईल पण पाऊस आला तर. आज का सुंदर वारा सुटलाय, मस्त एकदम. इकडे आमचे रीलचं शूट चालू आहे. आणि इकडे तेजवादा मस्त गेला त्यांच्यासोबत मच्छी मारायला. तेजवादा त्याचे एक एक स्पॉट चेंज होतात. आता तो तिथे जाऊन बसलाय. तो नीट दिसत नाही. समजतोय का तो तेजवादा आहे? आणि हिचे व्हिडिओ काढतोय हा. आणि माझी एकही व्हिडिओ नाही काढली. आणि इथे आहे आमच्यातला सुखी आत्मा जो फक्त नेचरला एन्जॉय करायला आलाय. आणि आम्ही आलोय फक्त व्हिडिओ काढायला. ते दुसऱ्या दादाला मस्त हिने कामाला लावलंय व्हिडिओ काढायच्या. पाऊस आलाय आणि हिचा व्हिडिओ संपत नाहीत. तुम्हाला दिसतोय का पाऊस? अजून पावसात काय करू सांग. आणि आता हिचा घरी चल, व्हिडिओ घरी चल. संपत नाहीत. आपल्या आणि दुसरं याला घाई आहे. खूप जोरात पाऊस आलाय, खूप जोरात पाऊस आलाय. तर पाऊस खूप जोरात चालू झालाय म्हणून आम्ही आता निघायचं ठरवलंय. येतोय तू तुझ्या दादा. आणि हा फार लाजतोय. भारी, एकदम भारी वाटलंय आम्हाला ह्या लोकेशनवर येऊन. आणि सगळ्यात जास्त नेचर एन्जॉय केलेला माणूस हा आहे, ज्याने खऱ्या अर्थाने एन्जॉय केलंय. हा, तर पूर्ण टाइम आम्ही शूट मध्येच बिझी ठेवलं होतं. मी सांगते बिझी नसं राहिला. त्याने काय केलं माहिती? चिकी हे बघ मी एवढा भारी फोटो काढतो ना, हे बघ मी एवढा भारी हा, त्याने स्वतःहून दगड मारला. हो हो, व्हिडिओ क्रेडिट. तर आमचं नेक्स्ट लोकेशन होतं हा वाला वॉटरफॉल. पण पाऊस इतक्या जोरात आल्यानंतर तो थांबतच नाहीये. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आम्ही आता थेट घरी जाऊ. वाव. तर आता आम्ही घरी आलो आणि इथे मस्तपैकी मामी मोठे धुवायला लागली आहे. आज आमच्याकडे स्पेशल आहेत मोठे. यांची रेसिपी जर का पॉसिबल झालं तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. मोठे बनवायला त्याच्यासाठी बेसन पण भाजून घ्यावं लागतं. बेसन भाजून झालेलं आहे. त्याच्यावर कांदा कापून टाकलेला आहे बारीक चिरून. आता मसाला टाकला. त्याच्यावर हळद टाकायची आणि थोडी धना पावडर. त्याच्यानंतर मीठ. थोडं वाटलेलं वाटण. वाटणामध्ये काय काय? वाटणमध्ये कांदा, खोबरा, खडे मसाले, थोडं जास्त नाही. ओके. एक पळी ते पीठ भिजवण्यासाठी. ते आहेत मुठे. ज्यांना माहिती नाही, मुठे म्हणजे हे खेकड्याचा छोटा प्रकार असतो.
त्यांना असं खोलायचे. त्याच्यामध्ये मांदा हा प्रकार असतो, तो पिठामध्ये टाकायचा. त्याच्यानंतर पीठ एकजीव करून मोठे भरायचे. अच्छा, त्याच्यातलं जे आहे ते ह्याच्यामध्ये हा. पिठामध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये मांदा असतो ना मोठ्यामध्ये, हम्म. तो पिठामध्ये टाकून पीठ एकजीव करून घ्यायचा भिजून. आता माझा भाऊ गेलेला मोठे आणायला, तर ते त्याला छोटे छोटे म्हणजे तिला फसवलं. नाहीतर मोठे इतके छोटे नसतात, मोठे असतात. आता ही Size- म्हणजे त्याची पिल्लं आहेत. अच्छा, साईज मोठी असते का? साईज मोठी असते, पण हे त्याची पिल्लं आहेत. आणि इकडे आता झालेले आहेत मोठे सोलून. इथे हे पीठ मिक्स करून घ्यायला लावलंय. म्हणजे पाणी टाकायचं का? नाही टाकायचं का? पिठा घट्ट मळून घ्यायचा. शेफ तेजस मसे. वाळण्यासाठी. पाणी म्हणजे थोडा ओला हे व्हायला तरुण वयातले मुखे आणि म्हातारपणातले मुखे लोकांनी खाऊन टाकले. हे तरुण वयातले जे तुम्ही आधी खाल्ले. हा, ते आम्ही खाऊन टाकले. आता हे तरुण वयातले मुखे भेटले आम्हाला. यांचा आम्ही बळी घेतला. बेकार होते. तर असं मुठ्यामध्ये हे मिश्रण भरायचं. हो. ते स्वच्छ धुवून घेऊन घेतलेले ना, कोणी म्हणेल का असंच केलं. तसं नाही नाही, त्याची पण व्हिडिओ आहे आपल्याकडे. हा. टाचून टिचून. नाही काय त्याचं ते खूप वेळ मातीत राहिले ना, मग त्याचं ते कलर निघत नाही. हा. नाही पण दुतानाचे आणि असे पॅक करायचे. आल्याला त्यांना आम्ही आंघोळ झाली. तुषारादाने स्वतःने आंघोळ नाही केली, पण त्यांना आंघोळ घातले. ब्रशनी घासून घासून काढले त्यांना. मुटकी टाकणार रश्श्याबरोबर त्याला सोडून लोंढी देणार. म्हणतात काही लोक, आणि आमच्याकडे मुटकी म्हणतात. अच्छा, आणि म्हशीचे गुलाबजाम भेटते. अशा जाती. त्यातून तुमच्याकडे हे खात नाही ना, तिकडं त्या साईडला मग नाही आमच्याकडे. आमच्याकडे ते तर आता इथे मस्तपैकी मुठे भरून झालेले आहेत. आता हा कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवायचा. आणि त्याच्यामध्ये हळद, रश्श्याच्या उकळ्या आल्या तर मग त्याच्यात ते सोडायचं. चवीपुरतं मीठ. आणि आता ह्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये हळूहळू करून एक एक मुठे सोडायचे. मस्त उकळी आलेली आहे, तर असे एक एक करून सोडायचे मुठे. आता मी डायरेक्ट शिजल्यावरती दाखवतो. तर आम्ही आलोय मस्त आता टेरेसवरती व्ह्यू बघायला. आणि इथे मस्त पाण्याचा ओहळ आहे, आणि इथे ट्रॅक, आणि हे आहे माथेरान. हा व्ह्यू दिसतोय. तर मस्तपैकी इथे मुठे तयार झालेले आहेत. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब गाईज. हे बोट खाती का? हे कर, हे कर, हे कर, लाईक अँड सबस्क्राईब.